कोण कोण आहेत, काय व त्यांचं काय दुखायला लागलंय मला मिळ लागाना. पण आता मात्र पत्रकार परिषद घेतल्यावर माहिती होऊन येत कोण आहेत ती. पण मात्र एक लक्षात ठेवा, तुम्ही मराठा जातीचे आहेत ही विसरू नका. सरकारच्या बाजूने जाऊन जातीचं वाटोळं करू नका, नाही तर तुम्हाला आता समाजाला सामोरं जावं लागणार आहे. आता आम्हाला सुद्धा पर्याय नाही. तुम्ही बार बार सरकारच्या सुपाऱ्या घेऊन मध्ये मध्ये येणार. आम्हाला आमची जात सुधारायची. आमची सगळ्यांना विनंती आहे की आमचं आरक्षण हक्काचं द्या. काय व्हायचं ते होऊ द्या. मला पत्रकार बांधवांनी मोगा प्रश्न विचारला, एवढी आलोट गर्दी जमली, सगळे रस्ते ब्लॉक झालेत. हे झालेले ब्लॉक रस्ते ही स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठीची गर्दी आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे. आज या बीड जिल्ह्याच्या साक्षीने सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजालाही सांगतो, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी एक इंच माग हटत नाही. शब्द आहे माझा, तुम्हाला काळजी करू नका. सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय. छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते एक करून जातीय वाद निर्माण झाला पाहिजे, जातीय दंगली झाल्या पाहिजेत. हे सरकारचं स्वप्न आहे. छगन भुजबळच्या माध्यमातून त्यांनी त्याला पेरलंय, पण त्याला माहित नाही मी किती कलाकार आहे. छगन भुजबळच्या 10 पिढ्या जरी आल्या ना तरीही मराठ्याला आरक्षण देणार म्हणजे ओबीसीतूनच देणार. ही गर्दी स्वतःच्या मुलाच्या न्यायाची. माझ्या मराठ्याला दुखवलं गेलं. माझा समाज शांत आहे. निवडणुकीत हार जीत होत असती. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवला आणि डाग लावलाय. माझा समाज पवित्र आहे. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलंय. माझा मराठा कधीच जातीवादी नव्हता. हे ओबीसीचे नेते, हे काय रे, शांत बसा. खाली बसा सगळे. सगळे शांत बसा. ही शांतता रॅली आहे. मराठ्यांच्या नावाला डाग नाही लागला पाहिजे. बीड जिल्ह्याची पवित्र भूमी आहे. बीड जिल्ह्याने आतापर्यंत महाराष्ट्राला परिवर्तनाची दिशा दिलेली मराठ्यांच्या एकाही माणसाने विसरू नका. ही शांतता रॅली कायम शांतच राहिली पाहिजे. ज्या दिवशी काही ठरल, लयच अन्याय झाला तर नरड्याला लागल्यावर बघू, मग ती रॅली कशी असते त्या टायमाला सांगू. ही गर्दी यासाठी जमली, माझ्या मराठा समाजाने यांना 25 वर्ष निवडून दिलं. नाही पाडलं तरी माझ्या मराठ्यांना यांनी डाग लावला. मराठ्यांनी पाडलं. तू तुमच्या जिंदगीवर. माझा पवित्र मराठा त्याला डाग लावता. निवडणुकीत मराठ्याचे मत घेऊस तर गोड लागलं. गोड लागलं त्या टायमाला मत घ्यायला. म्हणले निवडणूक हो द्या मग बघू, तोवर संयम धरा. केलं ना बघायला चालू. माझ्या गोर गरीब मराठ्यांना तुम्ही मारायला लागले. रायमोच्या पोरांना मारलं. मराठ्यांनी जर प्रतिकार केला असता तर तिथं काय झालं असतं बाळा हो. पण आम्हाला शांतता पाहिजे म्हणून उत्तर नाही दिलं.